नमस्कार, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी दिव्या. चला तर पाहूया आजच्या ठळक बातम्या. केतन अग्रवाल हत्या प्रकरण, न्यायासाठी आंदोलन. पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायाची मागणी तीव्र झाली आहे. हत्येनंतर जवळपास 2 महिन्यांनी गुलाबो गँगने सालासर डिस्ट्रीब्युटर समोर आंदोलन केले. या प्रकरणातील प्रत्येक संशयिताची भूमिकेची निष्पक्षपणे चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली असून डिजिटल पुराव्याच्या आधारे तपास सुरू आहे. सियाची मावशी आणि नरेंद्र मित्तल यांच्या भूमिकेची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या सहभागाला अद्याप अधिकृत असा दिजोरा मिळालेला नाही. केतनला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत महिलांनी आंदोलन केले. सिया गोयलच्या फुफाच्या दुकानाबाहेर आंदोलन करताय, काय सांगणार? हे सिया गोयलच्या आत्यान फुफाचं दुकान आहे. सिया गोयलच्या डोक्यात काय चाललं होतं हे या दोघांना माहिती होतं. या दोघांचं म्हणजे तिचा भाऊ, हे तिघही कल्प्रिट आहे त्याच्यामध्ये. आणि तिचा फुफ्फा बँकरप्ट झालाय, तुम्ही माहिती घ्या. त्याच्यावर करोडोचं कर्ज आहे, तो थोड्या दिवसांनी दुकान बंद करणार आहे. एवढं कर्ज बँकेचं आहे. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की केतन अग्रवालला गाठायचं, त्याच्याकडनं पैसे लाटायचे आणि त्याला बर्बाद करायचं. पण त्याच्या वेळेस ह्या सगळे हे जे पुराव्यातनं जे सियाचं कळलंय त्याच्यातनं क्लिअर कट कळलंय की आत्या आणि फुफा यांचा त्याच्यामध्ये बरोबरचा वाटा होता. म्हणून आज आम्ही तिच्या फुफ्फाच्या आणि आत्याच्या दुकानासमोर, नरेंद्र मित्तलच्या दुकानासमोर आलो. 2 महिने झाले, उद्या 2 महिने होतील केतन अग्रवालचा मर्डर करून. आणि तरीही महाराणी मस्त स्पेशल सेल मध्ये कोर्टात राहते. कशी राहते स्पेशल सेल मध्ये? म्हणजे काय कायदा पूर्ण खोलून पाहिला. 4 वकील लावले तिच्या या हिरोनी, फुफ्फानी आणि बापानी. आमची मुलगी निर्दोष आहे म्हणून. अहो, तिने एक मर्डर केलाय, कोल्ड ब्लडेड मर्डर. आणि तिला त्या कोर्टानी, त्यांच्या वकिलांनी तिला स्पेशल सेल द्या, तिला आतमध्ये मारतील. कोण मारेल तिला आतमध्ये? तिला स्पेशल ट्रीटमेंट देण्यासाठी वेगळं केलं का? वेगळ्या सेलमध्ये कशी गेली ती? कॉमन सेलमध्ये का नाहीये? त्याच्यासाठी हा आवाज उठवण्यासाठी पोलीस स्टेशन असू दे, कुठेही असू दे, तिची व्यवस्थित चौकशी झाली. पण आज जेलमध्ये तिला बऱ्याच सुविधा मिळता आहेत. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही माहिती घ्या. तिला स्पेशल सेल, वेगळं सेल दिलेलं आहे. तुम्ही असा पण आरोप करताय की सेल वेगळं देऊन त्यात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. 100% व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. 100% त्या जर कॉमन मध्ये राहिल्या, कॉमन कैद्यांबरोबर राहिल्या, तर तिला रोज त्रास होणारच ना त्या कैद्यांकडनं. म्हणून आमच्या अशिलाला जीवितास धोका आहे म्हणून तिला वेगळं असेल, तिला वेगळं जेवण, तिला एकटीला वेगळं जेवण. ती सगळ्यांच्या बरोबर नाही जेवणार, लाईनीत राहून जेवणार. म्हणजे ही सिक्युरिटी कुठलं? हे सिक्युअर तुम्ही का करताय? तर तुमची भूमिका काय आता? आमची भूमिका आहे ताबडतोब तिला शिक्षा झालीच पाहिजे, फाशी झालीच पाहिजे. अहो, तुम्हा पत्रकारांना तिने मिडल फिंगर दाखवलं. तिची डेअरिंग बघा, तिची हिंमत बघा. आणि त्याच्यानंतर तिचे वडील म्हणतात तिच्या बोटाला लागलं होतं. तुम्ही होता ना सगळ्या शूटिंगला, मिडल फिंगर दाखवलं ना. एवढा तिचा माज आहे. आणि आजही ती म्हणते 2-3 महिन्यात मी बाहेर येणार दिवाळीपर्यंत. कोणता कॉन्फिडन्स आहे? कोणतीही कोल्ड ब्लडेड मर्डर करण्यानंतर असं बोलू शकते? कोण असेल कॉन्फिडन्स एवढं तुला देण्यापासून? हेच आहे तिचे फुफ्फा, आत्या, तिचा बाप, तिचा भाऊ, हेच आहेत. बाकी नाही झाली तर मग पुढचं पाऊल काय असेल? नाही, आम्ही तर काय त्यांच्या घरात जाऊन काढायला लावू तिच्या बापाला. आम्ही सोडणार नाही. कारण का जर तुम्ही अशा गुन्हेगाराला पनाह देत असाल तर उद्या आमच्या पुण्यामध्ये आमची मुलं आहेत लग्नाची. आम्ही लग्न करायची का नाही त्या पोरांची? अशा जर मुली डेअरिंग वाढवलं, नाही आवडला मुलगा तो ढकलून द्या, नाही आवडला मुलगा तो जाळून टाका, नाही आवडला मुलगा तो मारून टाका. कुठं तरी दहशत बसली पाहिजे ना. असा कसा जीव घेऊ शकता तुम्ही एका मुलाचा? आज त्या परिवाराला संपवलं त्या ह्या लोकांनी. तो मुलगा तर गेला, त्याचा आजोबा धसक्याने 15 दिवसात गेलाय. आज त्याच्या वडिलांची अवस्था काय आम्ही टीव्हीवर तुमच्याच इंटरव्ह्यू मध्ये पाहिलेलं आहे.
त्याच्या आईचा इंटरव्ह्यू आम्ही पाहिलेला की ती फोटो कुरवाळ्यात राखी पौर्णिमेचा रडतीये, कुणाच्या घरात असं होऊ नये. पण आम्ही सगळ्या महिलांना खरंच तिला श्राप देतो, खरंच श्राप देतो, आणि त्या आईलाही श्राप देतो की अशी अशी असंस्कारित पोरगी पैदाच कशी केली. पारस मुथा यांचा रिपोर्ट. तुमच्या स्वप्नातील घरासाठी एक विश्वासू नाव गोल्डन आय रिअल इस्टेट. सांगली असो किंवा पुणे, कोल्हापूर, मुंबई व इतर महाराष्ट्रात कुठेही प्रॉपर्टी डीलिंगसाठी, खरेदी विक्रीसाठी तुमच्या विश्वासू पार्टनर. प्रॉपर्टी डीलिंग, रिडेव्हलपमेंट आणि रिअल इस्टेट कन्सल्टन्सी, सर्व सेवा एकाच ठिकाणी. योग्य मार्गदर्शन, पारदर्शक व्यवहार. आजच संपर्क करा. गोल्डन आय रिअल इस्टेट. प्रोप्रायटर श्री पियुष भाटे, सांगली.